देशात करोना महामारी असताना महाराष्ट्रामधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली निर्णयात राज्य गृह विभाग वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। मात्र शेवटी महाराष्ट्रामधील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली अहवालात स्वाक्षरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटी शिक्कामोर्तब केले आहे। यात अमरावती शहर पोलीस आयुक्तपदी असलेले संजय बाविस्कर यांना पदोन्नती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे। त्यांच्या रिक्त जागी अमरावती पोलीस आयुक्तपदी डॉक्टर आरती सिंग यांना रुजू करण्यात आले आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकही महिला पोलीस आयुक्त म्हणून कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती। त्यामुळे आता डॉक्टर आरती सिंग या एकमेव महिला पोलीस आयुक्त राहणार आहे। आरती सिंग या उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर येथील मूळ रहिवासी आहेत। आरती सिंग या औरंगाबादला पोलीस अधिकारी पदावर असताना तेथील अवैध धंद्यांवर तसेच गुन्हेगारींवर अंकुश निर्माण केल्याने एक दबंग महिला म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती। यापूर्वी त्यांनी नाशिक येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे। आरती सिंग या अमरावती पोलीस आयुक्त पदावर रुजू झाल्यावर त्या शहरातील अवैध धंदे वाढत्या गुन्हेगारींवर अंकुश लावणार का याकडे आता अमरावती शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 45 वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत, ज्यामध्ये एकेकाळी अमरावती शहरात गुन्हेगारांना घाम सोडणारे दबंग अधिकारी राहिलेले अमितेश कुमार यांची नागपूर शहरात पोलीस आयुक्त म्हणून रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे। तर नाशिक पोलीस आयुक्त असलेले विश्वास नागरे पाटील यांची मुंबई येथे सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर कृष्णप्रकाश यांची पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्त, मिलिंद भामरे यांची मुंबई क्राईम ब्रँचसह आयुक्त एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।